नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मेथी पुरी बनवणार आहोत। अगदी मेथी न आवडणारेही पुन्हा पुन्हा मागून खातील असा हा पदार्थ आहे। तुम्ही इथे ही पुरी पाहू शकता, अगदी टम्म अशी फुगली गेलेली आहे आणि छान अशी खुसखुशीत बनली गेलेली आहे। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा, म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी समजून येईल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मेथी पुरी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही संपूर्ण 1 वाटी मैदा किंवा 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलं तरी चालेल। संपूर्ण पीठ चाळून घ्यायचं आहे। पुन्हा त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी इथे घेतलेला आहे बेसन। बेसन हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, हातावरती चोळून ओवा घालायचा आहे। आता याच्यामध्ये घालूया 1 वाटी बारीक कट केलेली मेथी, अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर, त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा धनेपूड, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया। त्याचबरोबर घालायचं आहे लाल तिखट। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा घालायचे आहे हळद आणि 1 चमचा पांढरे तीळ। आता हे सर्व मिश्रण हाताने थोडंसं मिक्स करून घेऊया। मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर 2 ते 3 चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा घट्टसर पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे। हे संपूर्ण पीठ मळण्यासाठी 1 वाटी पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे। आता पीठ मळून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हे पीठ असंच बाजूला ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढायचं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता छान असं मऊसूत पिठाचा गोळा तयार झालेला आहे। पुन्हा एकदा 1 मिनिटभर आपण हे पीठ मळून घेऊया। पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण जितक्या मोठ्या किंवा लहान पुऱ्या बनवणार आहोत तितकं पीठ घेऊन आपल्याला ह्याचे गोळे बनवायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता मी रेग्युलर ज्या पद्धतीने आपण पुरी बनवतो इतकंच पीठ घेतलेलं आहे। तर याच पद्धतीने आपण संपूर्ण जे पिठाचे गोळे आहेत ते बनवून घेऊया। तर इथे आपण संपूर्ण पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण पुरी लाटायला घेऊया। त्याच्यासाठी इथे मी तेलाचा वापर करणार आहे, तुम्ही पीठही वापरू शकता। तर पिठाचा गोळा घेतल्यानंतर दोन्ही बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान अशी गोलाकार पुरी आपण इथे लाटून घेणार आहोत। अगदी झटपट पुरी बनली जाते। त्याचबरोबर अगदी जास्त पातळही करायची नाही आणि जास्त जाडसरही नाही, या पद्धतीने लाटायची आहे। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर इतपत जाडसर मी ही पुरी लाटली गेलेली आहे। याच पद्धतीने आपण संपूर्ण ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेऊया। संपूर्ण पुऱ्या लाटून झाल्यात कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण इथे पुरी तळणार आहोत। पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर ती आपोआप वरती येईल इथपर्यंत आपण वाट पाहायची आहे आणि त्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने पहा, व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे या पद्धतीने टम्म अशी पुरी ही फुगवून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता छान अशी पुरी एका साईडनं फुगली गेलेली आहे। आता पुरी पलटून दुसऱ्या बाजूने ही छान अशी खमंग पुरी तळून घेऊया। हलकीशी तांबूस रंगावरती आपण ही पुरी तळणार आहोत, म्हणजे छान अशी खुसखुशीत आणि खूप वेळ टम्म फुगलेली राहते। तर पहा पुन्हा एक आपण इथे पुरी तळून पाहूया। पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे आपल्याला आणि छान अशी बघा टम्म आपोआप अशी टम्म पुरी फुगली गेलेली आहे। आता पलटी करून दुसऱ्या बाजूने ही छान अशी तळून घेऊया। तर याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। अगदी झटपट अशी मेथी पुरी आपली इथे तयार झालेली आहे।
जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील। तर हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि हिवाळ्यामध्ये छान अशा पालेभाज्या ताज्या ताज्या मिळतात, तर त्याच्यापासून तुम्ही ही अशी मेथी पुरी नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। अगदी छान खुसखुशीत ही पुरी लागते, तुम्ही ही दह्यासोबत खाऊ शकता, खूपच छान अप्रतिम अशी लागते। तर तुम्हाला ही मेथी पुरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जाता जाता एक लाईक नक्की करा। धन्यवाद। व्हिडिओ पुढच्या व्हिडिओसोबत। बाय बाय।